महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जगद्गुरू महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त बहुजन विकास अभियान व विविध धर्माच्या वतीने नगरपालिकेसमोरील आरोप पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आले। महात्मा बसवेश्वराचे काम सर्व जाती धर्मासाठी होते। 800 वर्षांपूर्वी त्यांनी महिलेवरील वाईट चालती रणसिंग फुंकणारे पहिले समाजसुधारक होते। महात्मा बसवेश्वरांचे नाव कन्नड साहित्यामध्ये प्रामुख्याने घेतले जाते आणि त्या साहित्यामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते। महात्मा बसवेश्वराने जातीमध्ये अंधश्रद्धा आहेत त्या दूर करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन पण लावले। अशा महात्म्याला जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करण्यात आला। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, लक्ष्मण आडे, संजय उजेडकर, रवी डोंगरे, अनिता बिरादार, बाबूराव शेटकर, चंद्रकांत शिरसे, भीमाशंकर शेळके, बबिता पांढरे, शेख जावेद, लक्ष्मीकांत रोडगे, प्रसाद पांढरे, अनिल पांढरे आदी उपस्थित होते। आज संबंध भारतभर थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी होत आहे। आज उदगीरमध्ये देखील बहुजन विकास अभियान आणि सर्व जात धर्माच्या वतीने आम्ही महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली आहे। महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करावं, त्यांना कोटी कोटी प्रणाम करावे म्हणून या ठिकाणी जमलो आहोत। महात्मा बसवेश्वर कार्य अत्यंत उल्लेखनीय कार्य होतं। ते कार्य कुणी एका समाजाविरुद्ध, कुणी जातीविरुद्ध नव्हतं, तर वाईट प्रवृत्तीवरचं कार्य महात्मा बसवेश्वरांनी केलं। 800 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, वाईट चालीरीती, वाईट परंपरा यांच्यावर रणसिंग फुंकण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात केलेलं आहे। 12व्या शतकातले ते अत्यंत उल्लेखनीय धर्मगुरू होते। कन्नड साहित्यामध्ये महात्मा बसवेश्वराचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं। अशा महात्मा बसवेश्वराचं काम सर्व जगामध्ये उल्लेखनीय असल्यामुळे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे। जातीचं निर्मूलन केलं पाहिजे, जातीचा अंत झाला पाहिजे, जातीचा अंत झाला पाहिजे, यासाठी महात्मा बसवेश्वर झटलेलं आहे। आपण देखील त्यांचा आदर्श घेऊन समाज जाती होती सर्वांच्या विरुद्ध लढलं पाहिजे। या समाजामध्ये सर्व समाजाचे लोक एक आहेत हे महात्मा बसवेश्वरांनी दाखवून दिलं, आपण देखील दाखवून दिले पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे काम कुणी एकट्या समाजासाठी नव्हतं, ते काम सर्वांसाठी होतं। म्हणून त्यांच्या आज त्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या होतात। जय हिंद।